रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परमार्थाची साधना सुरू झाली, देवाच्या चरणाचं स्मरण सुरू झालं. बरं, परमार्थाला लागल्याच्या नंतर एकदम संत पदवी येते का हो? एकदम संत पदवी येत नाही. काही काळ साधना करावी लागते. साधना करत असताना तुकाराम महाराजांनी कशी कशी साधना केली महाराजांनी स्वतः सांगितलं. बरेच दिवस तुकाराम महाराज म्हणतात, संसाराचा उभं आल्यानंतर परमार्थाला लागल्यानंतर मी पहिलं काम काय केलं जर असेल तर आमच्या पूर्वजाचं जे पांडुरंगाचं मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार केला म्हणे. विठ्ठल विठ्ठल देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी ते आले करावेसे. अंतःकरणात असा विचार निर्माण झाला की आपल्या बापदाद्याने विश्वंभर बाबांनी परमात्मा पंढरीनाथाला आपल्या गावामध्ये आणून बसवलेलं आहे. हे 10 पिढ्यापूर्वी झालेलं हे मंदिर आहे, पण हे मंदिर भंगलंय, आता याचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे असं जाणून तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याच्यानंतर मग महाराज देवाची सेवा करता करता नामस्मरण वगैरे करता करता सुरुवातीला फक्त एकादशीला कीर्तन करीत होते. रोज कीर्तनाचा नियम नव्हता. रोज एक सोडून अनेक कीर्तनाचा नेम आपला असतो, पण एक सोडून अनेक कीर्तनाचा नेम करून सुद्धा त्यांना 15 दिवसात एक कीर्तन करून जो आनंद होता तो आपल्याला येत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण आपलं कीर्तन जगा करता चालतं, तुकाराम महाराजाचं कीर्तन देवा करता चालतं. आरंभे कीर्तन करी आरंभे कीर्तन करी एकादशी, आरंभे कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यास चित्त आधे. अभ्यासात रमत नव्हतं, अभ्यास करायची चित्ताला सवय नव्हती आणि त्याच्यामुळं मी प्रारंभाला रोज कीर्तन करू शकत नव्हतो. 15 दिवस अभ्यास करावा. तुकाराम महाराज स्वतः सांगतात, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, अभ्यास केल्याशिवाय कीर्तन करू नये, हा महाराजाचा नियम होता. त्याच्यामुळे सुरुवातीला अभ्यास नव्हता म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, मी 15 दिवस अभ्यास करायचो आणि एक कीर्तन 15 दिवसानंतर फक्त एकादशीच्या दिवशी करत होतो, हा माझा नियम होता म्हणे. हे काय आहे सगळं? देवाचं देऊळ भंगलेलं बांधून काढावं, एकादशीला कीर्तन करावं, अभ्यास करावा, ही सगळी तुकाराम महाराजांची साधना आहे. या साधक दशेचं चरित्र झाल्याच्या नंतर साधक दशेमध्ये अंतःकरणावर असलेली तळमळी तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे की नाही. कायमी उद्धार पावेना, उद्धार पावेना, कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कै खंडईला कर्म, कै खंडईला कर्म, कै खंडईला कर्म, कै खंडईला माझा उद्धार होईल काय? काय मी उद्धार पावेन? काय कृपा करीन नारायण? माझ्यावर नारायणाची कृपा होईल का? ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. असं संतासमोर उभं राहून तुकाराम महाराज विचारतात, माझ्या अंतःकरणाचं समाधान करा बाबा, माझ्या उद्धाराची व्यवस्था करा बाबा, नारायण मला दर्शन देईल, माझ्यावर कृपा करेल अशी व्यवस्था तुम्ही करा बाबा. अशी साधू पुरुषाला विनंती करण्याची जी अवस्था आहे ना, ही साधकाची अवस्था आहे. याच्यात संसार नाही, परमार्थाला प्रारंभ झाला आणि परमार्थामध्ये अजून उद्धार झाला नाही, अशी अवस्था तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले की नाही. माझे चित्त मज ग्वाहे, सत्य तरलो मी नाही. महाराज म्हणतात, माझं चित्त मला ग्वाही देऊन सांगतं की खरं खरं सांगतो, मी अजून तरलो नाही. हे कोण बोलतं? जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात. हो, ज्यांना तरायची गरजच नाही, फक्त जगाला तारून नेण्याकरता ज्यांचा अवतार झाला, ते महात्मे साधकाचं चरित्र दाखवताना आपल्याला म्हणतात की सत्य तरलो मी नाही.
आपलं काय चाललंय महाराज? काही न तरता सुद्धा माणसं स्वतःला तरल्याची भाषा आणि जगाला तरून नेण्याची भाषा बोलतात. पण महाराजांनी साधक दशा दाखवताना सांगितलं, सत्य तरलो मी नाही. माझं चित्त मला ग्वाही देऊन सांगतं की माझा अजून उद्धार झालेला नाही. ही कोणती अवस्था मला सांगा? ही संसाराची अवस्था नाही, ही परमार्थाची आहे. पण परमार्थातली साधक दशेची प्रामाणिक अवस्था. विठ्ठल विठ्ठल. ही साधकाची दशा अनुभवावी, इथं साधना करावी आणि त्या साधनेच्या योगानं परमात्मा स्वरूप स्थिती प्राप्त व्हावी. हा परमार्थातला क्रम आहे. मग परमार्थ परिपूर्ण होऊन जेव्हा परब्रह्म स्वरूप स्थिती तुकाराम महाराजांना प्राप्त झाली, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ही योग्यता तुकाराम महाराजांना आली ना, ती त्याचं वर्णन आहे तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं की नाही. अणुरेणू या तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अणुरेणू या तुका, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. माझी आता अवस्था काय आहे? अणुपेक्षा सुद्धा मी सूक्ष्म झालो आणि आकाशापेक्षा व्यापक झालो. ही परमात्म रूपता मला प्राप्त झालेली आहे असं तुकाराम महाराज जे वर्णन करतात ना, ही परमार्थातली शेवटची उच्चतम टोकाची सिद्ध दशेची साधू पदवीची अवस्था आहे. ही साधू पदवी प्राप्त झाली म्हणजे संसारापासून परमार्थाच्या शेवटच्या टोकापर्यंत तुकाराम महाराज कसे जात राहिले त्याचा हा प्रवास आपण थोडासा पाहिला. आणि तोच प्रवास सांगताना सिद्ध दशेचं स्वतःचं जीवनचरित्र सांगत असताना तुकाराम महाराजांनी अणुरेणू या थोकडा अशा अभंगातून आपल्याला स्वतःला प्राप्त झालेल्या फक्त अवस्थेचं वर्णन केलं. पण काही अभंग असे आहेत त्याच्यात अवस्थाही सांगितली आणि ती अवस्था मिळवायकरता काय साधना केली होती त्याचाही विचार सांगितलेला आहे. प्रस्तुत अभंगाचा जर विचार केला तर पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात साधना आणि उत्तरार्धामध्ये तुकाराम महाराजांनी त्याच्याने प्राप्त झालेलं फल सांगितलं. कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी. अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, काल वाटो एकमेका, काल वाटो एकमेका. अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आम्ही साधना काय केली? तुकाराम महाराज सांगतात कंठात कृष्णमणी धारण केला. आम्हाला फल काय मिळालं? अवघा जनी प्रकाश. सगळ्या जगामध्ये प्रकाशरूपी परमात्मा मला, ज्ञानरूपी परमात्मा मला दिसायला लागला. हे फळ आहे. सर्वत्र परमात्मा दिसणं हे फल प्राप्त झालं. पण हे फल प्राप्त करून घेण्याकरता मी साधना कोणती केली तर अखंड नामस्मरणाची. विठ्ठल विठ्ठल. अखंड नामस्मरणाची साधना. कृष्णमणी कंठात धारण करणं याचा अर्थ काय? अखंड नामस्मरण करणं. तसा कृष्णमणी शब्दाचा अर्थ जर शब्दशः पाहायचा झाला तर कृष्ण म्हणजे काळा आणि मणी, काळा मणी. कृष्णमणी शब्दाचा अर्थ काळा मणी असा होतो बरं का. सुवासिनीच्या गळ्यामध्ये 100 तोळ्याचे दागिने राहू द्या आणि काळ्या मण्याची मंगळसूत्राची पोत न राहू द्या, तिच्या कंठाला शोभा आहे का? हो, शोभा नसते. त्याप्रमाणे आपल्या कंठामध्ये शास्त्राचे सगळे शब्द राहू द्या
भगवंताचं नाम न राहू द्या, कंठाला शोभा नाही. विठ्ठल विठ्ठल असा कृष्ण मणी म्हणजे भगवंताचं नाम हा एक मणी आहे. मणी म्हणजे रत्न. काचेचा प्लास्टिकचा मणी असला तर त्याला शास्त्रामध्ये कुठं मणी शब्द वापरत नाहीत बरं का. मणी शब्दाचा अर्थ रत्न असा आहे बरं का. रत्न कशाला म्हणतात? जातौ जातौ यदुत्कृष्टम तद रत्नमिति कथ्यते. प्रत्येक जातीतल्या उत्तम वस्तूला रत्न म्हणतात बरं का. म्हणून समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली असं सांगतात. कारण काय? त्या जातीतली ती उत्तम वस्तू आहे. बघा, समुद्र मंथनातून पहिल्यांदा हलाहल विष निघालं आणि शेवटी अमृत निघालं. त्या दोन्हीला रत्न म्हणायचं. विषही रत्न आहे आणि अमृतही रत्न आहे. कारण काय? त्या जातीतली उत्तम वस्तू असली की तिला रत्न म्हणावं. या निकषानुसार आपण जर पाहायला लागलो तर मारून टाकणाऱ्याच्या जातीतलं ते विष उत्तम होतं म्हणून तेही रत्न आहे, आणि जिवंत ठेवणाऱ्याच्या जातीतलं ते अमृत उत्तम होतं म्हणून तेही रत्न आहे. विठ्ठल अशी जगामध्ये अनेक रत्न असतात खरी, पण जगात संत महात्म्याच्या दृष्टीनं रत्न 2-3 आहेत बरं का. एक परमात्मा रत्न आहे, परमात्म्याचं नाम रत्न आहे, आणि साधू पुरुष रत्न आहे. याच्या पलीकडे रत्न माहिती नाही संत महात्म्यांना बरं का. एक परमात्मा पंढरीनाथाला संत महात्म्यांनी रत्न म्हणलेलं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठल भानदास महाराजांचा एक अभंग आहे, त्याच्यात त्यांनी असं वर्णन केलं. आमची पंढरी नगरी म्हणजे रत्न ठेवायची पेटी आहे, आणि या पेटीमध्ये ठेवलेलं स्वयंप्रकाश रत्न म्हणजे परमात्मा पंढरीनाथ आहे म्हणे बरं का. अवघी हे पंढरी सुखाची मांदूस, अवघी पंढरी सुखाची मांदूस, अवघी पंढरी सुखाची मांदूस, अवघी पंढरी सुखाची मांदूस. माझा स्वप्रकाश रत्न हरी, माझा स्वप्रकाश रत्न हरी, माझा स्वप्रकाश रत्न हरी, माझा स्वप्रकाश रत्न हरी. अवघी हे पंढरी सुखाची मांदूस, अवघी हे पंढरी सुखाची मांदूस, अवघी पंढरी सुखाची मांदूस, अवघी पंढरी सुखाची मांदूस. हे पंढरी सुखाची मांदूस. मांदूस शब्दाचा अर्थ हिऱ्याला ठेवायला जी पेटी करतात ना तिला मांदूस म्हणतात. मखमलीची सुंदर पेटी असते. देवदारचं फळाकरता आलेलं खोकं त्याला कोणी मांदूस म्हणत नाही बरं का. हे रत्न ठेवाय करता केलेली जी मखमली पेटी असते, सुंदर पेटी, तिला म्हणतात मांदूस. तसं सुखरूपी हिरे साठवून ठेवण्याची पेटी म्हणजे पंढरी आहे म्हणे. आणि या पंढरी नगरीमध्ये सगळ्यात मूल्यवान असलेलं स्वयंप्रकाश रत्न जर कोणी असेल तर परमात्मा पांडुरंगराय आहे असं भानुदास महाराज वर्णन करतात. याचा अर्थ संतांच्या दृष्टीनं देव रत्न आहे, देवाचं नाम रत्न आहे, आणि साधू पुरुष रत्न आहेत. नामदेवरायांनी पायरीमध्ये समाधी घेण्याचं कारण सांगताना काय सांगितलं? नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरेवरी देतो, संत रूपी हिऱ्याने आमच्यावर पाय द्यावा याच्याकरता मी पायरीचे चिरे झालो असं नामदेवराय बोलतात. याचा अर्थ काय? संताच्या दृष्टीनं संत एक रत्न आहे, देव एक रत्न आहे, आणि देवाचं नाम एक रत्न आहे. कारण त्याच्याशिवाय उत्कृष्ट वस्तू दुसरी कोणतीच नाही. उत्कृष्ट वस्तूला रत्न म्हणतात. म्हणून महाराजांनी सांगितलं आम्ही कंठात काय धारण केलं? कंठी धरिला कृष्णमणी, कंठात कृष्णमणी धरला. कृष्णमणी धरला म्हणजे मण्यासारखं हिऱ्यासारखं उत्तम असलेलं मूल्यवान असलेलं देवाचं नाव ते आम्ही कंठामध्ये धारण केलं. आणि कंठात धारण केलं याचा अर्थ सतत नामस्मरण केलं. विठ्ठल सदा नामघोष करू हरिकथा अशी आमची अवस्था झालेली आहे. म्हणून आम्ही कंठात धारण केला अशा पद्धतीचा शब्दप्रयोग महाराज करतात बरं का. कंठी धरिला कृष्णमणी, सतत नामस्मरण केलं. परिणाम काय झाला? अवघा जनी प्रकाश, सगळ्या जगात आम्हाला प्रकाश उजेड पडला, ज्ञानाचा उजेड पडला, परमात्मा दिसायला लागला. जनीवनी अवघा देव अशी आमची अवस्था आता झालेली आहे. हा सर्वत्र परमात्मा दर्शन होणं हाच महत्त्वाचा देवाच्या कृपेनं प्राप्त होणारा काल्याचा प्रसाद आहे. आणि तो काल्याचा प्रसाद भगवान महाविष्णूचा प्रसाद असलेला हा काला आम्ही एकमेकाला वाटून सेवन करू. महाराज दुसऱ्या चरणात काला वाटू एकमेका, काला
काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवांनी का संभ्रम वैष्णवांनी का संभ्रम काला वाटू एकमेका काला काला वाटू एकमेका वैष्णवांनी का काला काला वाटू एकमेका काला काला वाटू एकमेका काला वाटो एकमेका हा काला कोणता? भगवंताचं सर्वत्र ज्ञान होणं, सर्वत्र जगामध्ये प्रकाश रूपी परमात्मा दिसला, हाच महत्त्वाचा काल्याचा प्रसाद आहे. आणि हा काल्याचा प्रसाद आम्ही काय करू? एकटे खाणार नाही. कारण कसं असतं, साधू पुरुषाचा स्वभाव अप्पलपोटेपणाचा नाही. आपल्याला जे मिळालं ते आपलं आपण सेवन करण्यामध्ये संतांना आनंद नाही. सेवितो हा रस वाटितो आणि का अशी सगळ्या जगाला देण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात काला वाटू. कोणाला वाटू? एकमेका. एकमेकाला म्हणजे कोणाला? आमच्यासारखेच आमच्या बरोबरीचे जे खेळगडी आहेत, ज्यांची आमच्यासारखी योग्यता आहे, जे संत पदवीला प्राप्त झाले, ज्यांना सर्वत्र परमात्मा दर्शन प्राप्त झालेलं आहे, अशा महात्म्यालाच एकमेकामध्ये आम्ही हा काल्याचा प्रसाद वाटून सेवन करणार आहोत. आता हा जो काला आम्ही एकमेकाला वाटणार आहोत हा कोणता काला आहे? वैष्णव. म्हणजे वैष्णव शब्दाचा अर्थ वैष्णव शैव असा भेद करून तुकाराम महाराज वैष्णव शब्द वापरतात असं समजू नका. विष्णू शब्दाचा अर्थ व्यापक असलेला परमात्मा. वेवेष्टी व्यापनोती इति विष्णू. सगळ्या जगात व्यापून असणार. अवघाजनी प्रकाश म्हणले न हो, त्याच्यामुळे सगळ्या जगात ज्याचा प्रकाश पडलेला आहे त्याचं नाव आहे विष्णू. आणि त्या विष्णूच्या योगानं, त्याच्या कृपा प्रसादानं जो हा प्रसाद मिळायला लागलेला आहे तो विष्णूचा प्रसाद म्हणून वैष्णव. आणि हा प्रसाद कसा आहे? निका शुद्ध प्रसाद आहे बरं का. आणि हा आम्ही एकमेकाला जो वाटून सेवन करणार आहोत तो कसा सेवन करणार? संभ्रम. संभ्रम शब्दाचा अर्थ काय? संभ्रम म्हणजे भ्रम वगैरे काही तसा विचार करायचं कारण नाही बरं का. संभ्रम हा स्वतंत्र शब्द आहे. भ्रम शब्दाला सम्यक उपसर्ग लागला आणि संभ्रम शब्द तयार झाला असं मुळीच नाही. संभ्रम हा स्वतंत्र शब्द आहे आणि त्या संभ्रम शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. विठ्ठल विठ्ठल. चरणाचा एकंदर अर्थ असा होतो की हा काला सर्वत्र परमात्मा दर्शन रूपी काला, हा भगवान महाविष्णूच्या कृपा प्रसादानं प्राप्त झालेला काला, हा निका काला एकमेकात वैष्णवामध्ये आम्ही संभ्रम म्हणजे आनंदानं वाटून सेवन करणार आहोत. एकमेकाला वाटून सेवन करू. संत मंडळीमध्ये या काल्याचं सेवन होणार आहे बरं का. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण, अशा पद्धतीचा हा काल्याचा आनंद आम्ही लुटणार आहोत. आणि हा काल्याचा आनंद लुटत असताना हा वैष्णवालाच मिळतो काला. भगवत भक्तांनाच हा काल्याचा प्रसाद मिळतो. ब्रह्मादिक देवांनी प्रयत्न करूनही त्यांना काल्याचा प्रसाद मिळाला नाही. मग ज्या देवादिकांना काला मिळाला नाही त्या देवांना वाकडं दाखवत आम्ही हा काला सेवन करू. महाराज तिसऱ्या चरणात. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका,
देवांना, जे उत्तम लोकात राहतात त्या देवांना सुद्धा वाकडं दाखवत हा काल्याचा प्रसाद सेवन करो. वाकडं कशा करता दाखवायचं असतं सांगा ना. हे वाकडं दाखवणं काय प्रकार आहे थोडासा विचार करा. इथं तुकाराम महाराज काल्याच्या प्रसंगाचं बोलतात. काल्याच्या प्रसंगामध्ये देव आणि गोपाळ असतात आणि देव आणि गोपाळाचं वय जर बघितलं तर 10 वर्षाच्या आतली सगळ्याची अवस्था आहे. आणि 10 वर्षाच्या आतल्या लहान मुलाला ऐका, घरामध्ये आईनं जर काही खायला दिलं तर पोराला एकट्याला खाण्यात आनंद नसतो, मित्राला वाटून खाण्यात आनंद असतो. आणि मित्राला वाटून जसं खाण्यात आनंद असतो तसा जो मित्र नाही, जो विरोधी आहे, प्रतिस्पर्धी आहे, त्याला वाकडं दाखवत खाण्यामध्ये पोराचा आनंद जास्त वाढतो. त्याप्रमाणे काल्याचा प्रसाद मिळाला तर एकमेकाला संतजन वाटून सेवन करणार हा आनंद झाला. काल्याचा प्रसाद मिळाला यातच आनंद, संतांना वाटून खाण्यात जास्त आनंद. पण जे ब्रह्मादिक देव आत्तापर्यंत आम्हाला धाकधूक करत होते त्या ब्रह्मादिक देवांचं आमचं प्रतिस्पर्धित्व असल्यामुळं त्यांना मिळाला नाही काल्याचा प्रसाद. काल्याचे असे देवजळी झाले मासे, पुसोनिया हसे टिरी सांगा ते हात. देवानी काल्याचा प्रसाद त्या ब्रह्मादिक देवांना मिळूच दिला नाही. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्छिष्ट नका मानो विट ब्रह्मरसी. अशा पद्धतीचा काल्याचा प्रसाद ब्रह्मादिक देवांना दुर्लभ आहे आणि ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत. आजपर्यंत त्यांनी आम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि असा त्रास देणार इंद्रानं देवाला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना. पाऊस पाडला, गोवर्धन धारण करून देवाला गोकुळाचं रक्षण करावं लागलं, इंद्राने त्रास दिला. ब्रह्मदेवाने काल्याच्याच प्रसंगामध्ये गाई वासरं वगैरे सगळे चोरून नेले होते देवाचे, त्रास देण्याचा प्रयत्न केला. म्हणून इंद्र ब्रह्मदेव हे सगळे देवांचे प्रतिस्पर्धी आहेत. या प्रतिस्पर्धी असलेल्या देवांना हा काल्याचा प्रसाद मिळाला नाही म्हणून त्यांना वाकडं दाखवत खाण्यामध्ये आम्हाला जास्त आनंद असल्यामुळं वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. आणि जे ब्रह्मादिक देवांना सुद्धा मिळवता आलं नाही ते मिळवणारे असल्यामुळं आम्ही या सगळ्या भूमंडळामध्ये गाढे शूरवीर आहोत. महाराज शेवटच्या तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळी वीर गाणे, आम्ही बळी वीर गाणे, आम्ही बळी वीर गाणे, आम्ही बळी वीर गाणे. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवालिका संभ्रम वैष्णवालिका संभ्रम, वैष्णवालिका संभ्रम, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका
आपल्याला सांगतात या सगळ्या भूमंडळामध्ये आम्ही गाढे वीर आणि आम्ही बळवान गाढे बलवान आहोत असं महाराजाचं म्हणणं आहे. बल संपादन केलं, भावभक्तीचं बळ संपादन केलं, ज्ञानाचं बळ संपादन केलं आणि त्याच्या योगानं परमात्मा आम्ही आकळला आणि हा काल्याचा प्रसाद आम्ही सर्वांना वाटून सेवन करतो असं महाराजांनी या अभंगातून एकंदर आपल्याला सांगितलेलं आहे. हा काल्याचा प्रसाद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना कसा दिला अगदी 10-5 मिनिटात सांगतो. एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचं. विठोबा प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. अभंगाचा थोडासा विचार यथामते आपण करण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना काल्याचा प्रसाद कसा दिला ते थोडक्यात अगदी आपल्याला पाहायचं आहे. काल्याचं कीर्तन आहे. 25 वर्षापासून तुमच्या गावामध्ये हा सप्ताह चालू आहे. मोठी आनंदाची गोष्ट आहे. एखाद्या वेळेला काहीतरी उत्साह निर्माण होतो. निर्माण झालेल्या उत्साहात एखादा सप्ताह होऊन जातो. एखादा झाला की माणसं म्हणतात कमीत कमी 3दा तरी सप्ताह करावा. मग 3 वेळेला होतो. मग 3 वेळेला सप्ताह झाल्याच्या नंतर कित्येक गावची मंडळी एकदम कडी थंड व्हावी तशी थंड होऊन जाते. पुन्हा सप्ताहाचा उत्साहच येत नाही. पण योगायोगानं भाग्याने योगायोगाने म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्याच्या भाग्याने या ठिकाणी साधुपुरुषाच्या कृपेनं हा सप्ताह सुरू झालेला असल्यामुळं त्यांच्या सहकार्यानं मदतीनं प्रेरणेनं आणि कृपाशीर्वादानं हा सप्ताह चालू झालेला असल्यामुळं हा सतत चालत राहायला मोठी आनंदाची गोष्ट आहे. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 1 तप नाही, 2 तप होऊन 3ऱ्या तपाला प्रारंभ झाला की मग 25वे वर्ष येतं. हा 12 वर्षाचं एक तप असताना आता 25वे वर्ष सुरू झालं म्हणजे 3ऱ्या तपाकडं आपली वाटचाल चालू झालेली आहे. म्हणजे 3रं तप होईपर्यंत तरी आता सप्ताह चालेल याची चिंता नाही असं झालं. आणि ते उत्सवाच्या टप्प्याटप्प्याचा विचार जर केला तर 25 वर्षाला रजत महोत्सव झाला की माणसं पुढं सुवर्ण महोत्सवाची वाट पाहतात. सुवर्ण महोत्सव झाला की अमृत महोत्सवाची वाट पाहतात. अमृत महोत्सव झाला की हीरक महोत्सवाची वाट पाहतात. आणि हीरक महोत्सव झाल्यानंतर हिऱ्यानंतर पुन्हा चांदीची गरज असते म्हणून पुन्हा सुवर्ण महोत्सव यावा अशी अपेक्षा चालत राहते. अशी अपेक्षा इतर सामान्य माणसाच्या जीवनात व्यवहाराच्या दृष्टीनं चालण्याच्या पेक्षा परमार्थाच्या दृष्टीनं चालावी. आपल्या जीवनामध्ये हा अखंड परमार्थ घडत राहावा. 25 वर्षाचे टप्पे उत्साह परत वाढवण्याच्या दृष्टीनं असतात. ते काही तेवढंच झालं पाहिजे असं त्याच्यातून अर्थ घेण्याचं कारण नाही बरं. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.